आवास रायगड जिल्हा परिषद तरुण तडफदार उमेदवार राजाभाऊ ठाकूर आज आपल्या समवेत आहेत. आज मी अनेक दिवस बघतोय की इतका मोठा प्रतिसाद लाभतोय. काय भाऊ आपलं म्हणाल? खरंच नमस्कार. बघा, ज्या पद्धतीने जनता प्रतिसाद देत आहे संपूर्ण मतदारसंघात, आणि फक्त मला एकट्यालाच नाही तर माझ्यासोबतचे दोन्ही उमेदवार आपले ह्या पंचायत समितीच्या अनिताताई आणि त्या पंचायत समितीच्या नयनाताई शिलगणकर, या दोन्ही उमेदवारांसोबत मला देखील जो लाभतोय प्रतिसाद हा जनतेतून, आणि हे प्रेम आहे. हे कुठून कोणी विकत आणलेले किंवा बाबा आपण बरेच वेळा बघतो की एखादी सभा असेल, एखादी प्रचार फेरी असेल तर लोक सोबत घेतली जातात, त्यांना काही ना काहीतरी आमिष दिली जातात किंवा त्यांना काहीतरी दिलं जातं. पण ही जी मंडळी सर्व आलेली आहे ही 100% पप्पांवरती प्रेम करणारी, ठाकूर कुटुंबियांवरती प्रेम करणारी, आणि त्याच पद्धतीने आता आमच्यावरती काका असतील, मी असेल, इतर सर्व भावंड असतील, ठाकूर कुटुंबावरती प्रेम करणार ही मंडळी म्हणजे भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. येत्या 7 तारखेला निवडणूक आहे. 7 तारखेला 100% मतदार, भरघोस मतदान ह्या आम्हा तिन्ही उमेदवारांना करणार आहेत. आणि येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला सर्वांना मला सांगायला आवडेल की 100% या तिन्हीच्या तिन्ही सीट भरघोस मतांनी राजाभाऊ ठाकूर महाविकास आघाडीचा आपली निशाणी हम सब एक है, हम सब एक है. महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आमची निशाणी आमची निशाणी आमची निशाणी. बरं, आपले सगळ्यांचे लाडके राजाभाऊ आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबत अनिता वहिनी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे पहिलं साईनगरमध्ये. साईनगरची परंपरा आहे की साईनगरची सुरुवात झाली त्या सगळ्यांचे लाडके स्वर्गीय पप्पांपासून सुरू झालेली आहे. कारण साईनगरची पहिली सेवा सुविधा जी आली ती पप्पांमार्फत आली. कारण आम्हा सगळ्यांना आठवतं, आम्ही लहान होतो तरी पण की पंचायत समितीचं इलेक्शन सुरू होतं त्यावेळी पप्पांची आमची पहिली ओळख झाली. आणि पप्पा इथे आले आणि त्यांनी जी सुरुवात केली ती आज सगळ्यात साईनगरचं नाव आणि साईनगरची सगळी वसाहत जी आहे ती भरभराट आहे, ती पप्पांच्या आशीर्वादाने आहे. आणि तोच वारसा घेऊन आज आपल्या सगळ्यांचे लाडके राजाभाऊ आज या निवडणुकीसाठी ओके ओके. या पुढे या सगळं विकास आघाडीचा महाविकास आघाडीचा हम सब एक है, हम सब एक है. आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी हम सब एक है, हम सब एक है. यांच्या हाताच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके गोर गरिबांचे कैवारी पप्पा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सागायक अहोरात्र मेहनत घेऊन त्यांच्या निस्वार्थी समाजकार्याचा वारसा पुढे नेत आहे. थँक्यू. आणि आता इथे आणखी नावं असतील त्याच्यामध्ये. आणखी नाही दोन कुटुंब
म्हणजे आपल्या ठाकूरांचं कुटुंब विद्यार्थी असो, समाजासाठी असो, कला विकास असो, विविध कंपन्यातल्या नोकरदारांसाठी असो, स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी, रायगड जिल्ह्यातल्या कलाकारांसाठी अन्याय 32 आवास जिल्हा परिषदचे उमेदवार राजाभाऊ मधुकर ठाकूर तसेच किहिम पंचायत समितीच्या उमेदवार अनिता शिंदे आज आपल्या समवेत आहेत. चांगल्या प्रकारे मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय. काय वाटतं म्हणजे कशा प्रकारे? माझं नाव अनिता संजय शिंदे. 64 किम ह्याच्या निवडणुकीमध्ये जे पंचायत समितीकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे. जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला. जनता आमच्या पाठीशी आहे. पुढे सुद्धा आम्हाला जनता निवडून देईल ही आशा जनतेकडे आम्ही करतो. 32 आवास जिल्हा परिषदेचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर व किहिम पंचायत समितीचे उमेदवार अनिता शिंदे आज आपल्या समवेत आहेत. काय आपला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय का आपल्याला वाटतंय? नमस्कार. 64 किम मतदारसंघातून पंचायत समितीचे उमेदवारी मिळालेली आहे. आमची निशाणी हाताचा पंजा. तसेच 32 आवासमधून राजाभाऊ ठाकूर यांना जिल्हा परिषदेकडनं उमेदवारी मिळाली आहे. हाताचा पंजा. लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला आणि पुढे प्रतिसाद आणखीन मिळावा ही इच्छा.